लहानपणी ऐकलं होतं, ढगांपलीकडे स्वर्ग आहे. आज तो स्वर्ग प्रत्यक्षात पाहण्याची संधी रायगडवर येऊन मिळाली. तर असा हा रायगड सैर करण्यासाठी सध्या 3 मार्ग आहेत. पहिला चित्त दरवाजा, ज्या मार्गाने आपण वरती जाणार आहोत. दुसरा आहे नाणे दरवाजा, जो की शिवकालीन मार्ग आहे, म्हणजेच आपल्या राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा मार्ग. आणि तिसरा म्हणजे रोपवे, ज्या मार्गाने तुम्हाला 5 मिनिटांमध्ये डायरेक्ट गडावरती जाता येते. पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन आम्ही गडावर जाण्यास सुरुवात केली. सुरुवात केल्यावर थोडं पुढे आल्यास आपल्या एक बुरुज नजरेस पडतो, जो की समोरच्या भागात नजर ठेवण्यासाठी होता. शत्रूच्या आक्रमणात याच बुरुजाने खूप सारे लढे दिले, म्हणून याला खूप लढा बुरुज असं म्हटलं जातं. आज आपण या गडाला रायगड असं म्हणतो, पण रायगड आधी या डोंगराचं नाव रायडीचा डोंगर असा होता आणि तो जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होता. मोरे हे आदिलशाहीसाठी काम करत होते. चंद्रराव मोरे हे एक मराठा सरदार होते आणि ते आपल्यासोबत स्वराज्य वाढवण्यासाठी लगेच तयार होते. म्हणून राजांनी मोऱ्यांना पत्र लिहिले, तुम्ही आमच्यासोबत या, आपण मिळून स्वराज्य मोठं करू. पण मोरे फार उर्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. त्यांनी त्यावर उलट पत्र पाठवले की तुम्ही कसले राजे, खरे राजे तर आम्ही, आणि उद्या येणार असाल तर आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. असे पत्र मिळताच राजांनी जावळीमध्ये आक्रमण केले. त्या लढाईत चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ मारला गेला. आपल्या भावाच्या मरणाची बातमी ऐकताच चंद्रराव मोरे घाबरला आणि ह्याच रायरीच्या डोंगराच्या पायथ्याशी मोरे राजांना शरण आला आणि रायरीचा डोंगर स्वराज्यात आला. महादरवाजाकडे जायच्या थोडं अलीकडे नाणे दरवाजाकडून येणारा मार्ग आणि चित्त दरवाजाकडून जाणारा मार्ग हा एक झालेले आपल्याला दिसतात. त्यापुढे आपल्याला दिसतात ते 2 उंच बुरुज. त्यांना जय आणि विजय असं म्हटलं जातं, जे की श्री विष्णूंच्या द्वारपालांच्या नावावरून ठेवले आहेत. महादरवाजाच्या बाजूची रचना ही गोमुखी पद्धतीची पाहायला मिळते. त्यामुळे जोपर्यंत आपण दरवाजासमोर जात नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. शत्रू जरी दरवाजापर्यंत पोहोचला तरी तो दरवाजा तोडणे शक्य नाही, कारण एखादा दरवाजा तोडण्यासाठी त्या काळी ओळखा किंवा हत्तीचा वापर केला जायचा, जे की धावत येऊन दरवाजावरती आदळून दरवाजा तुटेल. पण हे दोन्ही करणं इथे शक्य नाही. महादरवाजावर आपल्याला 2 शरभ आणि त्याच्या पायाखाली हत्ती असं चित्र पाहायला मिळतं. शरभ हा त्यावेळेचा सिंहापेक्षा बलाढ्य प्राणी मानला जायचा. हत्ती म्हणजे त्यावेळेच्या सगळ्या सल्तनत म्हणजेच आदिलशाही, निजामशाही ज्यांच्या पायाखाली चिरडला आहे असं दर्शवलं जातंय. दरवाजातून आत येताच आपल्याला 2 खोल्या पाहायला मिळतात, ज्या की पहारेकऱ्यांसाठी होत्या. तिथून पुढे आलो की एक निमुळती वाट बघायला मिळते, जी की शत्रू आत आलाच तर त्याचा वेग आपोआप कमी होईल आणि वरून मावळ्यांना शत्रूवर हल्ला करणे सोपे जाईल. महादरवाजातून वर येताच डाव्या बाजूला आपल्याला तोफा बघायला मिळतात, ज्या की पंचधातूने बनलेल्या आहेत. म्हणूनच एवढी वर्ष होऊनही जशाच तशा आपल्याला बघायला मिळतात. असं म्हटलं जातं की एखादी पालखी महादरवाजातून आली की ह्या तोफेची सलामी दिली जायची, जेणेकरून वरच्यांना समजेल की कोणाची तरी पालखी महादरवाजातून येत आहे, आणि पायथ्याशी असलेल्या लोकांनाही समजेल की खालून आलेली पालखी महादरवाजापर्यंत पोचली आहे. तिथून थोडं पुढे आलं की आपल्याला दिसतो तो हत्ती तलाव, जो की हत्तींच्या आंघोळीसाठी आणि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच, एवढ्या उंच गडावर एवढूशा वाटेवरून हत्ती आलेच कसे? याचं उत्तर म्हणजे हत्ती जेव्हा लहान होते त्यांना तेव्हाच पालखीत बसवून वरती आणलं गेलं आणि मोठं केलं गेलं. त्यापुढे आले असता आपल्याला एक मंदिर बघायला मिळते, ते म्हणजे श्रीकाई देवीचे मंदिर. तिथून पुढे वरती येताच आपल्याला दिसतं ते एक मोकळं मैदान, ज्याला होळीचा माळ असं म्हणतात. असं म्हटलं जातं
की पूर्वी या माळावर होळी पेटवली जायची आणि त्या होळीमध्ये नारळ फेकले जायचे. पेटत्या होळीतून जो कोणी नारळ काढेल त्याला महाराज स्वतःच्या हाताने सोन्याचं कडं बक्षीस म्हणून द्यायचं. होळीच्या माळावरून उजव्या बाजूस मागे जाता आपल्याला पाहायला मिळतो तो नगारखाना. आता जरी शांत दिसत असला तरी त्या काळी हा नगारखाना रोज गरजत होता. नगारखान्यातून आत येताच आपल्याला दिसतो तो राज दरबार. हा तोच राज दरबार आहे जिथे आपले राजे छत्रपती झाले. आत येताच समोर राजांना पाहून मन भरून येते. इथेच समोर 32 मणाचं रत्नजडित सिंहासन होतं आणि समोर राजदरबारात जवळजवळ 6000 प्रजा बसायची. ह्या राजदरबारात कुठेही आवाज झाला तरी तो राजांपर्यंत पोचत होता, अशी ह्या दरबाराची रचना केली गेली होती. हा तोच राजदरबार आहे जिथे राजे महाराजे येऊन राजांना झुकून मुजरा करायचे. हा आहे महाराजांचा राजवाडा. असं म्हटलं जातं की हा पूर्वी 2 मजली होता आणि ह्याच चौथऱ्यावर आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. जो दिवस कोणाला कधीच पाहायचा नव्हता तो म्हणजे 3 एप्रिल 1680, ज्या दिवशी अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. पुढे एका बाजूला आपल्याला महाराजांच्या आंघोळीचे ठिकाण बघायला भेटते, जे की बाथटब सारखे पाहायला मिळते. त्याच्या बाजूलाच खलबतखाना आहे. त्या खलबतखान्यात एक खोली आहे ज्यात गुप्त चर्चा केली जात होती. ह्या खोलीचे वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये केलेली चर्चा बाहेर अजिबात ऐकू येत नाही. ह्या खलबतखान्याला लागूनच आपल्याला 2 मनोरे पाहायला मिळतात. सध्या हे 2 मजली जरी असले तरी असं म्हटलं जातं की पूर्वी हे 5 मजली होते. राजाने एखादा गड किल्ला जिंकला तर तो खाली गावकऱ्यांना ह्या मनोऱ्याद्वारे ध्वज फडकवून आणि पणत्या पेटवून कळवला जायचा. मनोऱ्यातून खाली पाहिले असता आपल्याला गंगासागर तलाव पाहायला मिळते. कागाभट्ट जे काशीवरून आले होते त्यांनी जे राज्याभिषेकासाठी पाणी आणलं होतं त्यातलं उरलेलं पाणी या तलावात सोडलं गेलं, म्हणून या तलावाला म्हटलं गेलं आहे पवित्र गंगासागर तलाव. राजवाड्यातून पुढे आलं असता आपल्याला दिसतो तो राणीवसा, जी की किल्ल्याची मागील बाजू आहे, जिथे 6 राण्यांसाठी 6 खोल्या आहेत. ह्या 6 मधल्या 4 खोल्या ह्या एकमेकांना जोडून तर 2 खोल्या ह्या स्वतंत्र पाहायला मिळतात. प्रत्येक खोलीमध्ये 2 चौथरे दिसतात, जे की एक हॉल आणि एक बेडरूम असं समजलं जातं. महाराजांना टोटल राण्या होत्या 8. त्यातल्या सईबाई दुर्दैवाने हा किल्ला स्वराज्यात येण्याआधीच त्यांचं निधन झालं आणि एक राणी या राजमाता जिजाऊंच्या सेवेसाठी रायगडाच्या पायथ्याशी राहायच्या. राजमाता पायथ्याशी राहण्याचे कारण म्हणजे त्यांना रायगडावरील हवामान मानवत नव्हतं, म्हणून राजांनी रायगडाच्या पायथ्याशी एक वाडा बांधला. राणीवसासमोर एक चौथरा दिसतो. त्याला म्हटलं गेलेलं आहे दास-दासींची घरे, जिथे प्रत्येक राणीच्या खोलीसमोर त्यांच्या दासी राहत असत. राणीवसामधून बाहेर पडताच डाव्या बाजूला एक दरवाजा दिसतो, तो म्हणजे पालखी दरवाजा, ज्यामधून पालखी गडावर आणली जायची. आणि उजव्या बाजूस दिसतो तो मेणा दरवाजा, जिथून सर्व राण्या आपल्या मेण्यातून गडावर येत असत. सध्या रोपवेने जर का तुम्ही आलात तर ह्याच मेणा दरवाजातून आतमध्ये येता येतं.
धासीवसाच्या बरोबर समोर आपल्याला दिसतात ती धान्यांची कोठारे. टोटल आपल्याला 3 खड्डे पाहायला मिळतात. पहिला 22 फूट, दुसरा 18 फूट तर तिसरा 15 फूट. यात धान्य साठवले जायचे. पेशवे काळामध्ये ह्याच कोठारांचा उपयोग कैद्यांना कैद करण्यासाठी केला जायचा. धान्य कोठारांना लागूनच आपल्याला अष्टप्रधान मंडळांचे वाडे आणि कार्यालय बघायला मिळतात. हा आहे हिरकणी बुरुज. एक आई आपल्या बाळासाठी काय करू शकते त्याचं एक उदाहरण. एक आई गडावर दूध विकण्या आली असता संध्याकाळी दरवाजे बंद होण्या अगोदर ती पोचू शकली नाही आणि गडावरच राहिली. गडावर एक नियम होता, एकदा दरवाजे बंद झाले की ते कोणासाठीही उघडू नये. त्या आईने खूप विनवणी केली तरी पहारेकऱ्यांनी दरवाजे उघडले नाहीत. त्या आईच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता, माझं लहान बाळ माझी घरी वाट बघत असेल, ते रडत असेल. ह्याच भीतीने तिने गडावरच्या कडेवरून खाली जाण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वीही झाली. दुसऱ्या दिवशी हीच बातमी गडावर राजांना कळाली. राजांना ही बातमी कळताच त्या आईचा सत्कार केला गेला आणि त्या कडेला एक बुरुज बांधण्यात आला. आज त्याला आपण हिरकणी बुरुज असे म्हणतो. होळीच्या माळावर आल्यावर बरोबर डाव्या बाजूस आपल्याला बाजारपेठ दिसते. समोरासमोर 22 अशी 44 दुकानं आपल्याला दिसतात. बाजारपेठेच्या दुकानांची उंची बघितली तर ती 3 ते 3.5 फूट दिसते, कारण त्या काळात बाजार हा घोड्यावरून केला जात असे. त्यामधील एका दुकानावर आपल्याला नागाचे चित्र पाहायला मिळते. ते दुकान हे बाजारपेठेचे प्रमुख नागप्पा शेट्टी यांचे होते. बाजारपेठेवरून पुढे आल्यावर आपल्याला समोर दिसते ते मस्जिदीच्या आकाराचे जगदीश्वराचे मंदिर. मस्जिदीच्या आकाराचं का तर चारी बाजूने सह्याद्रीने वेढलेला हा रायगड लांबून जर शत्रूने पाहिला तर त्याला ते मंदिर मस्जिदीच्या आकाराचे दिसावे आणि शत्रू आक्रमण करू नये म्हणून. या मंदिरात राजे रोज पहाटे दर्शनासाठी यायचे. मंदिरामधून बाहेर पडताच समोर असलेल्या एका पायरीवर एक नाव कोरलेलं दिसतं. ते म्हणजे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. ह्याच हिरोजींनी स्वतःचं राहतं घर, स्वतःची जागा विकून हा गड बांधला. आणि हे जेव्हा राजांना कळाले तेव्हा राजांनी त्यांना काय पाहिजे ते मागा असे सांगितले. हिरोजी म्हणाले, मला सोनं नाणं, कपडा लत्ता, धन दौलत यातलं काहीच नको. फक्त माझ्या नावाचा एक दगड त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर बसवण्याची अनुमती पाहिजे. राजांनी आश्चर्याने विचारले, असे का? तर हिरोजी म्हणाले, तुम्ही जेव्हा जेव्हा देवाच्या दर्शनासाठी याल आणि जेव्हा तुम्ही तुमचं पहिलं पाऊल त्या पायरीवर ठेवाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ ही माझ्या मस्तकी लागेल. त्याच्या बाजूलाच आपल्याला महाराजांची समाधी पाहायला मिळते. मंदिरातून बाहेर पडताच आम्ही निघालो ते टकमक टोकाकडे, जिथे गुन्हेगाराला कडेलोट करून शिक्षा दिली जायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणालाही शिक्षा दिली नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं देखील नाही.